नमस्कार, KNN सिटी न्यूजच्या मराठी बुलेटिनमध्ये मी सुप्रिया आपल्या सर्वांचे स्वागत करते। बुलेटिन अगोदर सर्वप्रथम एक नजर टाकूया आजच्या मुख्य हेडलाईन्सवर। न्यू वंटमुरी येथे घडलेल्या प्रकरणाची भाजप केंद्रीय संसदीय महिला शिष्टमंडळाने घेतली दखल। घटनेची सत्यता जाणून घेण्यासाठी पीडितेची घेतली भेट। यावेळी भाजप नेत्यांचाही होता सहभाग। काँग्रेस सरकारवर या दरम्यान करण्यात आला आरोप। आमदार विठ्ठल हलगेकर यांनी विधानसभेत खानापूर तालुक्याच्या मांडल्या समस्या। थेट मराठी भाषेतून मांडल्या समस्या। सरकारने त्या समस्या त्वरित सोडवण्याची केली मागणी। चिकोडी तालुक्याला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा द्यावा, आमदार गणेश हुक्केरी यांची मागणी। जिल्हा म्हणून घोषित झाल्यास अनेक समस्यांचे निवारण होण्याची शक्यता। आता पाहूया सविस्तर बातम्या। न्यू वंटमुरी येथे घडलेल्या प्रकरणाची सत्यता जाणून घेण्यासाठी भाजप केंद्रीय संसदीय महिला शिष्टमंडळाने त्या पीडित महिलेची भेट घेतली आहे। बेळगाव तालुक्यातील न्यू वंटमुरी येथे घडलेल्या घटनेची सत्यता जाणून घेण्यासाठी भाजप केंद्रीय संसदीय महिला शिष्टमंडळाने बिम्स रुग्णालयाला भेट देऊन पीडितेची भेट घेतली आहे। या घटनेचा निषेध करत असून काँग्रेस सरकारच्या कायदा व सुव्यवस्थेच्या पूर्ण अपयशाचे उदाहरण असल्याचे सांगून काँग्रेस सरकारवर यावेळी त्यांनी टीका केली आहे। महिलांच्या सुरक्षेत सरकार अपयशी ठरले आहे अशी टीका या दरम्यान सिद्धरामय्या सरकारवर करण्यात आली आहे। मैं पश्चिम बंगाल से आती हूँ। आप लोग जानते हैं कि पश्चिम बंगाल का सिचुएशन क्या है। मैडम आप पश्चिम बंगाल में एक सेकंड मणिपुर का सिचुएशन के लिए माननीय प्रधानमंत्री जी, माननीय गृह मंत्री जी, वहाँ का जो मुख्यमंत्री है, सब लोग एक साथ मणिपुर के बारे में देख रहे थे। मैं एक बात कहना चाहती हूँ, जब मणिपुर में कुछ हुआ, जब दूसरा जगह में जब होते हैं तब सांसद लोगों को वहां पे भेजते हैं, लेकिन क्यों नहीं इंडिया जो एलियंस जो है, इंडिया एलियंस जो है, वहाँ पे एक भी सांसद यहाँ पर नहीं आया एलियंस का। और एक भी सुनिए मेरे बात, पहले बात सुनिए और एक बात सुनिए, और हमारा इंडिया एलियंस का एक भी नेता, प्रमुख नेता एक भी स्टेटमेंट नहीं दिया है। The inspector of the Thana, the head of the Thana did not find it strong enough a case, rather important enough a case to go to the spot and talk to the person concerned. उनका होनी चाहिए, उनका दायित्व। जेपी नड्डा जी ने जब फैक्ट फाइंडिंग कमेटी फॉर्म किया, उसके बाद कर्नाटक गवर्नमेंट ने 5 लाख उसके बाद क्यों किया? देखिए क्षमा करना चाहिए। ये सब घटना देखिए क्या लग रहा है? वही मैं कह रही हूँ चला कि डिस्ट्रिक्ट लीगल सर्विसेज अथॉरिटी की तरफ से 50,000 हुआ क्यों? पहला प्रश्न है कि ऐसा वातावरण राज्य सरकार ने क्यों इसकी सृष्टि की है कि ये इस तरह की घटना हुई, ऐसे वारदात हुए, और कहीं न कहीं ये महिला की मर्यादा का सवाल। मैडम ये तो घटना अभी हमारी यात्रा जारी है। हम यहाँ आए थे हॉस्पिटल और इसके बाद हम वंटमुरी जा रहे हैं। हम इनके परिवारजनों से बातचीत करेंगे, इनके जो हस्बैंड है, जो पति है, उनसे भी मुलाकात अभी नहीं हुई है, लोगों से बातचीत करेंगे। और मैं एक बात निश्चित तौर पर बताना चाहूंगी, जो अभी महिला ने बताया, उन्होंने कहा कि जब उन्हें निर्वस्त्र किया जा रहा था तो 5 महिला 5 पुरुष थे, और ये जो निर्वस्त्र पुरुषों ने किया है, महिलाओं ने नहीं किया, पुरुषों ने निर्वस्त्र किया है। इस बात को समझना पड़ेगा। तो कहीं ना कहीं ये जो एक मानसिकता की तैयारी की गई है, एक जो असुरक्षा का मैडम ये तो घटना, जेव्हा अशा घटना उत्तर प्रदेश, मणिपूर व इतर राज्यात घडल्या तेव्हा असे शिष्टमंडळ तेथे का पोहोचले नाही, या प्रश्नाचे उत्तर देण्यास मात्र शिष्टमंडळाने नकार दिला आहे। यावेळी बेळगावच्या खासदार मंगला अंगडी, निपाणीच्या आमदार व माजी मंत्री शशिकला जोल्ले सह भाजप नेत्या उपस्थित होत्या। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव। खानापूरचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी विधानसभेत मराठी भाषेत खानापूर तालुक्याच्या समस्या मांडून त्या त्वरित सोडवण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे।
हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत उत्तर कर्नाटकाच्या समस्यांवर चर्चा सुरू राहिली। या दरम्यान विविध आमदारांनी उत्तर कर्नाटकाच्या समस्यांवर प्रकाशझोत टाकला। या दरम्यान खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी आपल्याला कन्नड चांगले येत नसल्याने मराठी भाषेत बोलण्यास परवानगी देण्याची विनंती केली। ती मान्य करून अध्यक्ष UT खादर यांनी तुम्हाला जी भाषा येते त्या भाषेत अवश्य बोला असे सांगितले। त्यावर हलगेकर यांनी मराठीत बोलण्यास प्रारंभ करत खानापूर तालुका गोवा आणि महाराष्ट्राच्या मधोमध वसलेला असल्याने या तालुक्यात मराठीचे वर्चस्व असल्याचे सांगून लोकांना मराठीचा अभिमान असल्याचे ते म्हणाले। मतदान मागायला जातो तेव्हा सगळे हे लीडर मराठीमध्ये बोलतात, त्यावेळेला आपल्याला मराठी पाहिजे ಅಧ್ಯಕ್ಷರೇ ಅದ ಕಾರಣ ಅದೇ ಇಲ್ಲಿ ಇರೋದು ನೀವು ಅದಕ್ಕೆ ಭಾಷೆಗೆ ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ಆದಷ್ಟು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಮಾತಾಡಿ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಮಾತಾಡಬೇಕಾದ್ರೆ ನೋಡಿ ಆಯ್ತು ನೀವು ಹಿರಿಯರಿದ್ದೀರಿ ಅವ್ರ ಸದಸ್ಯರು ಮಾತಾಡಬೇಕು ಕನ್ನಡ ಅಷ್ಟು ಬರುವುದಿಲ್ಲ ಎಷ್ಟು ಅಷ್ಟು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಮಾತಾಡಿ ಸರ್ ಚೆನ್ನಾಗಿ ಕನ್ನಡ ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಮಾತಾಡುತ್ತಾ ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾತಾಡ್ತಾರ ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಮರಾಠಿ ಇದ್ದ ಮೇಲೆ 314 ಶಾಲೆ ಇದ್ದಾರೆ ಕರೆಕ್ಟ್ ಹೇಳಿ 206 ಮರಾಠಿ ಸ್ಕೂಲ್ ಅದಾರೆ ಇಲ್ಲೇ ಕಲಿತಾರೆ ಎಲ್ಲ ಮರಾಠಿ ಆಯ್ತು ಮತ್ತ ಥರ್ಡ್ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಒಂದು ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಇದೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ಕನ್ನಡ ಅಭಿಮಾನ ಅದಾರೆ ಸರ್ ಕರೆಕ್ಟ್ ಯಾಕೆ ನೀವು ಅಂಗನವಾಡಿ ಟೀಚರ್ಗೆ ಕಂಡೀಷನ್ ಹಾಕಿದ್ರಿ ಅದ ಹೇಳ್ಬೇಕು ಸೌದಿ ಸಾಹೇಬ್ ಓಕೆ ಆಯ್ತು ಮಾತಾಡಿ ಯಾಕೆ ಕಂಡೀಷನ್ ज्या गावामध्ये मराठी आहे तिथं मराठी लहान मुलांना शिकवायला पाहिजे अंगणवाडी टीचर ओके ಇಲ್ಲೇ ಕನ್ನಡ ಟೀಚರ್ ಹೋಗಿದ್ರೆ ಹೆಂಗ ಇವರು ಕಲಿತಾರ ಕನ್ನಡ ಟೀಚರ್ ಹೋಗ್ಬೇಕಂತ ಹೇಳುದು ನೀವು ಕನ್ನಡ ಟೀಚರ್ ಸಿಗಂಗಿಲ್ಲ ಸರ್ ಕನ್ನಡ ಟೀಚರ್ ಹಾಕ್ಬೇಕಂತ ತಾವು ಹೇಳ್ತೀರಿ ಮರಾಠಿ ಟೀಚರ್ ಹಾಕ್ಬೇಕು ಇಲ್ಲೇ ಓಕೆ ಮರಾಠಿ ಸ್ಕೂಲ್ಗೆ ಮರಾಠಿ ಟೀಚರ್ ಹಾಕ್ಬೇಕು ಓಕೆ ಅದ ಒಂದ ಆಯ್ತು ಮತ್ತ ಈಗ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಧಾರವಾಡ ನಲ್ಲಿ ನೀರು ನಮ್ಮ ತಾಲೂಕಾದಿಂದ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ ಈಗ ಓಕೆ ಇಲ್ಲೇ ಒಂದ್ ನೀರ್ ಕುಡಿಯುವ ನೀರಿಲ್ಲ ಇಲ್ಲೇ ಆಯ್ತು ಇವರು ಕೊಂಡ್ರೆಡ್ಡಿ ಸಾಹೇಬ್ ಹೇಳ್ತಾರೆ ಕಳಸಾ ಬಂಡೂರ ಜಲ್ದಿ ಆಗ್ಬೇಕು ಆಯ್ತು ಈಗ ನೀವು ಖಾನಾಪುರ್ಗೆ ನೀರ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಅಂದ್ರ ಯಾವಾಗ ಕಳಸಾ ಬಂಡೂರ ಆಗಂಗಿಲ್ಲ ಆಯ್ತು ಖಾನಾಪುರ್ಗೆ ನೀರು ಬೇಕು ಈಗ ಹಾ ಓಕೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಅದ ಕಂಡೀಷನ್ ನಾ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ತೇವ ಈ ಎಲ್ಲಾ ಫೆಸಿಲಿಟಿ ನೀವು ಎಲ್ಲಾ ತಾಲೂಕಾಗೆ ಕೊಡ್ತೀರಿ ಆಯ್ತು ಇಲ್ಲಿ ಮಾತಾಡಿ ನೋಡಿ ನೀವು ಶಾರ್ಟ್ ಸರ್ಕ್ಯೂಟ್ ಆಗ್ತದೆ ಈ ಕಡೆ ನೋಡಿ ಇಲ್ಲ ಈಗ ಭಾಷೆನಲ್ಲಿ ಇದು ರಾಜಕಾರಣ ಮಾಡ್ತಾರೆ ಆಯ್ತು ನೆಕ್ಸ್ಟ್ ರಾಜಕಾರಣ ಅಂದ್ರೆ ಭಾಷೆನಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಆಯ್ತು ವಿಠಲ್ ಆಗಕ್ಕೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾತಾಡಿ ಎರಡು ಪ್ರಶ್ನೆ ಮತ್ತೆ ಸರ ಓಕೆ ಕಳಸಾ ಬಂಡೂರಪೇಕ್ಷೆ ಇಲ್ಲಿ ಕಾಟಗಾಳಿನಲ್ಲಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಡ್ಯಾಮ್ ಆಗಬಹುದು ಈ ಜಲ್ದಿ ಓಕೆ ಈಗ ಡ್ಯಾಮ್ ಮಾಡಿದ್ರ ಪುರಾ ನೀರ್ ನೀವು ತಗೊಂಡ್ ಹೋಗ್ರಿ ಡ್ಯಾಮ್ ಮಾಡ್ರಿ ಓಕೆ ಆಯ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ मलप्रभा नदीतून जेवढं पाणी जायलंय आतापर्यंत एकही लिफ्ट इरिगेशन सलहे ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ ತಾವು लिफ्ट इरिगेशन योजना नाही सर ಒಂದು ಲಿಫ್ಟ್ ಇರಿಗೇಷನ್ ಯೋಜನಾ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲೇ ಆಯ್ತು ನೀರಾವರಿ ಯೋಜನಾ ಇಲ್ಲ ಆಯ್ತು ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ ಅದ ಪಾಯಿಂಟ್ ಹೇಳಿದಿರಿ ರೋಡ್ ಬಗ್ಗೆ ಸರ್ 900 ಕಿಲೋಮೀಟರ್ ರೋಡ್ ಟೋಟಲ್ ಅದಾರ ಸರ್ ಆಯ್ತು ಒಂದ ರೋಡ್ ಸರಿ ಇಲ್ಲ ಓಕೆ ಈಗ ನಿಮ್ಗೆ ಅಂಗನವಾಡಿ ಸಮಸ್ಯೆ ಮತ್ತೆ ಒಂದು ಕುಡಿಯೋ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ಮತ್ತೆ ನಿಮ್ಮ ರಸ್ತೆ ಸಮಸ್ಯೆ ಎಲ್ಲ ಕೂಡ ಸಮಸ್ಯೆ ಅದಾರ ಸರ್ ಭೀಮಗಢ ಅಭಯಾರಣ್ಯ ಮಾಡಿದ್ರೆ ಓಕೆ ಉತ್ತಮ ಸಲಹೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ ಒಳಗ ಆಯ್ತು ವಿಠಲ್ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಊರ ಅದಾರ ಸರ್ ಆಯ್ತು ಈಗ ಗವಾಳಿ ಕೊಂಗಳ ಅಂತ ಒಂದ್ ರೋಡ್ ಇಲ್ಲ ಆಯ್ತು ಈ ಅಂಡಮಾನ್ ನಲ್ಲಿ ಇರ್ತಾರಲ್ಲ ಈ ಪ್ರಕಾರ ಇರ್ತಾರ ಆಯ್ತು ಈಗ ನೀವು ಉತ್ತಮ ಸಲಹೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಸಾಹೇಬ್ ಯಾವ ಟೈಮ್ ಪ್ರಚಾರ ನಮ್ಮ ಎಲ್ಲಾ ಕೆಲಸ ಚೆನ್ನಾಗಿ ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ರಿ ಈಗ ಓಕೆ ಈಗ ನಮ್ಗೆ ಆಯ್ತು ಇದು ನೀವು ಸದಸ್ಯರಿದ್ದೀರಿ ನಿಮ್ಗೆ ಮಾತಾಡೋದ ಹಕ್ಕಿದೆ ನಾವು ಅದನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇನೆ ನೀವು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ನಮ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಕಷ್ಟ ಚೆನ್ನಾಗಿ ತಾವು ಮಾತಾಡಿದ್ದೀರಿ ಈಗ ನಿಮ್ಮೆಲ್ಲಾ ಕೆಲಸ ಆಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಜನವರಿ ನೀವು ಅಧಿವೇಶನ ಬರುವಾಗ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಅದ್ಭುತವಾಗಿ ಭಾಷಣ ಮಾಡಬೇಕು ಇದರಲ್ಲಿ ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಕೂಡ ಚೆನ್ನಾಗಿ ಆಗ್ತದೆ ಮತ್ತೆ ಎಲ್ಲಾ ಸದಸ್ಯ ಲಕ್ಷ್ಮೀ ಸಹೋದರಿಗೆ ಹೇಳುದಿಷ್ಟೇ ಕನ್ನಡ ಭಾಷೆ ಬೆಳಿಬೇಕಾದ್ರೆ ಇನ್ನೊಂದು ಭಾಷೆಯನ್ನು ದ್ವೇಷಿಸಬೇಡಿ ಮಾತಾಡಲೇಬಾರ್ದು ಕನ್ನಡ
खानापूर तालुक्यात एकूण 100 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत, पण एकही रस्ता सुस्थितीत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. भीमगड अभयारण्य परिसरातील कोंगाळा, घवाळी आदी खेडे अजूनही विकासापासून वंचित आहेत. त्यांचा विकास करण्याची मागणी त्यांनी केली आहे. महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. चिक्कोडी तालुक्याला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी चिक्कोडी सदलगा मतदारसंघाचे आमदार गणेश हुक्केरी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केली आहे. चिक्कोडी तालुक्याला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा दिला जावा अशी जोरदार मागणी चिक्कोडी सदलगा मतदारसंघाचे आमदार गणेश हुक्केरी यांनी शुक्रवारी विधानसभेत केली आहे. बेळगाव विधानसभा अधिवेशनाचा शुक्रवारी अखेरचा दिवस होता. यावेळी कर्नाटकाच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली आहे. अनेक आमदारांनी विविध समस्यांच्या दरम्यान पाढा वाचला. आमदार गणेश हुक्केरी हे विधानसभेतून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आपल्या प्रतिक्रियेतही तालुक्यातील लोकांचे सामर्थ्य आणि मागण्या लक्षात घेऊन चिक्कोडी तालुका हा स्वतंत्र जिल्हा करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ವಿಶೇಷವಾಗಿ ಬೆಳಗಾವಿಗೆ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಜಿಲ್ಲಾ ಆಗಬೇಕನ್ನೋದು ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಯಾವ ರೀತಿ ಸ್ಪಂದಿಸ್ತಾ ಇದೆ? ಬರೀ ಬೇಡಿಕೆಯಾಗಿ ಉಳಿತೈತೆ ಅಥವಾ ಇಲ್ಲ? ಅದರ ಬಗ್ಗೆ ನಾವಾಗಲಿ ಪ್ರಕಾಶನ ಹುಕ್ಕಿರಿ ಆಗಲಿ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆ ಎಲ್ಲ ನಾಯಕರು ಜಾತಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ವಿ. ಬೇಗನೆ ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಒಂದು ಮೀಟಿಂಗ್ ಕರೆಸಿ ಎಲ್ಲ ಇಡೀ ಜಿಲ್ಲೆ ನಾಯಕರ ಕರೆದು ತೀರ್ಮಾನ. ಸರ್, ಚಿಕ್ಕೋಡಿ ಜಿಲ್ಲಾ ಬರೀ ರಾಜಕೀಯ ಚರ್ಚೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಚುನಾವಣೆ ಚರ್ಚೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ನೀವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಬಂದಾಗ ಒಂದು ಆಶ್ವಾಸನೆ ಬರುತ್ತೆ, ವಿರೋಧ ಪಕ್ಷದಲ್ಲಿದ್ದಾಗ ಒಂದು ಆಶ್ವಾಸನೆ ಬರುತ್ತೆ. ಚಿಕ್ಕೋಡಿ ಜನತೆ ಸಾಕಾಗಿ ಹೋಗುತ್ತೆ, ಯುವ ಜಿಲ್ಲೆ ಆಗುತ್ತೆ. ನೀವು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ನಾವು ಅದು ಮಾಡಿ ತೀರ್ತು ಮುಂದಿನ ಭವಿಷ್ಯ ಅನುಕೂಲ ಆಗುತ್ತೆ. ಮತ್ತು ಹೋರಾಟಕ್ಕೆ ನಿಲ್ಬೇಕಾ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಜನತೆ? ಅದು ನಿಂತ್ಬಿಟ್ಟು ವಿಷಯ ಅನಿಲ್. सध्या बेळगाव जिल्हा केंद्र असल्यामुळे शेतकऱ्यांना आथणी येथून येण्यासाठी मोठा प्रवास करावा लागतो. यात अनेक समस्या जिल्ह्याला स्वतंत्र दर्जा मिळवून दिल्याने दूर होऊ शकतात असे ते म्हणाले. महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. भेटूया आपण विश्रांतीनंतर. होटल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स, साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल। होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव। विश्रांतीनंतर आपले स्वागत आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हिवाळी अधिवेशन हे समाधानकारक झाल्याचे सांगत त्यांनी शुक्रवारी उत्तर कर्नाटकाच्या जनतेचा निरोप घेतला आहे.
बेळगाव येथील सुवर्ण विधानसौध येथे गेल्या 4 डिसेंबरपासून कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली होती आणि शुक्रवारी याचा शेवट झाला आहे। अधिवेशन संपून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यशस्वी अधिवेशन झाल्याचे समजून साऱ्यांना हात उंचावून उत्तर कर्नाटकाच्या जनतेचा त्यांनी निरोप घेतला। सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली होती। या अधिवेशनासाठी सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे संपूर्ण मंत्रिमंडळ तसेच राज्यातील सर्व आमदार आणि अतिवरिष्ठ अधिकारी बेळगाव शहरात अवतरले होते। अधिवेशनात राज्यातील विविध समस्या आणि मुद्द्यांवर विशेष करून शेवटच्या 3 दिवसात उत्तर कर्नाटकातील समस्या, योजना आदींवर चर्चा झाली आहे। अशा या साऱ्यांनी शुक्रवारी 4:30-5 या दरम्यान उत्तर कर्नाटकाच्या जनतेचा निरोप घेतला आहे। महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव। विकासाच्या दृष्टिकोनातून आर्थिक तज्ञांची आज खरी गरज असल्याचे माजी मंत्री जगदीश शेट्टर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले। राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी संपूर्ण कर्नाटक राज्याच्या अभिवृद्धीसाठी आर्थिक तज्ञ कमिटीची स्थापना करण्यात येणार असल्याचे विधानसभेत स्पष्ट सांगितले आहे। याला आपले समर्थन आहे का असा प्रश्न माजी मंत्री जगदीश शेट्टर यांना पत्रकारांनी केला असता ते म्हणाले की नंजुडप्पा वर्दीमध्ये सुधारणा करून तालुक्याच्या विकासाच्या विचारधारणेतून आर्थिक तज्ञांची आज खरीच गरज आहे। याने निश्चितच संपूर्ण कर्नाटकाच्या विकासासाठी फायदा होणार आहे आणि हा निर्णय योग्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे। उत्तर कर्नाटकದ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ವಿಶೇಷ ಆರ್ಥಿಕ ತಜ್ಞರ ಒಂದು ಆಯೋಗವನ್ನು ನೇಮಕ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಒಂದು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಈಗಾಗಲೇ ನಂಜುಂಡಪ್ಪ ವರದಿಯಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಏನು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಆಗುತ್ತೆ, ಇವಾಗ ಏನು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಆಯೋಗವನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಇದ್ರ ಕಡೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಒಂದು ಹೊಸ ಬೆಳವಣಿಗೆಯನ್ನು ನೀವು ನೋಡ್ತಾರೆ। ತಾಲೂಕು ಡೆವಲಪ್ ಆಗೋದು ಪರಾಮರ್ಶೆ ಹೊಸ ಕಮಿಟಿ ಮಾಡಿದ್ವಿ। ಆ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಸರ್, ಸಮಗ್ರ ಕರ್ನಾಟಕದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿ ಸರ್, ವಿಶೇಷವಾಗಿ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಇದರಿಂದ ಏನು ಲಾಭ ಆಗಲಿದೆ? ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಈಗ 180 200 ನಂಜುಂಡಪ್ಪ ವರದಿ ಅದಾದಮೇಲೆ ಎಷ್ಟು ಡೆವಲಪ್ ಆ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಸರ್। ಈ ಅಧಿವೇಶನ ಯಶಸ್ವಿ ಆಯ್ತಾ? ನಮ್ಮ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಏನಾದರೂ महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव। मुख्यमंत्र्यांनी आर्थिक तज्ञ समितीची निवड केल्यास याचा राज्याला निश्चितच फायदा होणार असल्याचे विधान परिषद सदस्य नागराज यादव यांनी सांगितले आहे। उत्तर कर्नाटकासह संपूर्ण राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नंजुडप्पा वर्दीमध्ये सुधारणा करत प्रमुख आर्थिक तज्ञ समितीची निवड करून घेतल्यास निश्चितच याचा राज्याला भविष्यात लाभ होणार आहे। याचे आपण समर्थन करत असल्याचे विधान परिषद सदस्य नागराज यादव यांनी म्हटले आहे। यशस्वीरित्या अधिवेशन पार पडल्याचे सांगत त्यांनीही उत्तर कर्नाटकाच्या जनतेचा निरोप घेतला आहे। आढळत पक्ष नडಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದೆ। ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ಕೂಡ ಆಡಳಿತ ಪಕ್ಷ ನನ್ನ ಸಮತೋಲನವಾಗಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ಪಕ್ಷಗಳಾಗಿದ್ದು ನೂರಾರು ಸಾವಿರಾರು ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ ಸದಸ್ಯರ ಸರ್ಕಾರದ ಉದ್ದೇಶಗಳು ಮತ್ತು ಈ ಭಾಗದ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೊಳಿಸಿದಂತಹ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತೀನಿ ಸರ್। ವಿಶೇಷವಾಗಿ ಇವತ್ತು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಸದನದಲ್ಲಿ ಒಂದು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಏನು ಕರ್ನಾಟಕದ ತಾಲೂಕುಗಳ ಏನು ನಂಜುಂಡಪ್ಪ ವರದಿ ಇತ್ತು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸಾಧಕ ಬಾಧಕಗಳ ಕುರಿತು ಒಂದು ವಿಶೇಷ ಆರ್ಥಿಕ ತಜ್ಞರನ್ನು ನೇಮಕ ಒಂದು ಆಯೋಗವನ್ನು ನೇಮಕ ಮಾಡ್ತೀವಿ, ಆರ್ಥಿಕ ಒಳಗಡೆ ವರದಿಯನ್ನು ತರಿಸ್ಕೊತೀವಿ। ಇದೆಲ್ಲೋ ಒಂದು ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಒಂದು ಸಮರ್ಪಕವಾದಂಥ ಒಂದು ವಿಷಯ। ಯಾಕೆಂದರೆ ನಂಜುಂಡಪ್ಪ ವರದಿಯ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಅನುಷ್ಠಾನ ಮತ್ತು ಸಮಾಧಾನಕರವಾದಂತಹ ತೀರ್ಮಾನಗಳಾದ ಮತ್ತು ಜ್ವಲಂತ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಶಾಶ್ವತ ಪರಿಹಾರ ಐಪವರ್ ಕಮಿಟಿನ ಮಾಡಿ ಯಾವ ಲೈನ್ ಮೇಲೆ ನಂಜುಂಡಪ್ಪ ವರದಿನ ಕೊಟ್ಟಿದ್ರು ಅದೇ ಲೈನ್ ಮೇಲೆ ಆಲೋಚನೆ ಮಾಡಿ ಆ ಭಾಗದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಪ್ರಾದೇಶಿಕ ಅಸಮತೋಲನ ಸರಿ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಕಾರಣಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವರು ತೀರ್ಮಾನ
महादेव पवार, केनन सिटी न्यूज, बेळगाव. आता पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. भेटूया आपण विश्रांतीनंतर. हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाव जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग. यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए. अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी. खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात. चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ. शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम. खुशियाँ लाए आराधना. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे. केंद्र सरकारच्या विकसित भारत या योजनेअंतर्गत तुरमुरी या गावामध्ये केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या विकसित भारत या अभियानाअंतर्गत तुरमुरी येथे केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती देण्यासाठी आरोग्य खाते, बँक अधिकारी, कृषी खाते आदींसह वेगवेगळ्या खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी करण्यात आले आहे. एलईडी टीव्हीच्या माध्यमातून जनतेला केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांबाबत माहिती देण्यात आली. अधिकाऱ्यांच्या बरोबरच भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे. ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटचे आहेत, हेल्थ डिपार्टमेंटचे आहेत, ग्रामपंचायतीचे अधिकारी आहेत. पण बरेच जण कन्नडमध्ये मगासपासून विषय तुमच्याकडे जायला लागलाय, पण तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून मला सांगायचा प्रयत्न करतो. 2014 मध्ये नरेंद्र मोदीजी तुमच्या आशीर्वादाने या देशाचे पंतप्रधान झाले. त्याच्या आधी अनेक योजना यायच्या, पण त्या कागदावरच असायच्या. पण 2014 नंतर एक जी योजना आली ती प्रत्येक योजना तुमच्यापर्यंत पोहोचावी ह्याच्यासाठी तळमळीनं मोदीजींनी काम केलेलं आहे. त्या सगळ्या अधिकाऱ्यांना कामाला लावलं आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा कामाला लावलेलं आहे. झिरो बॅलन्स अकाउंट. दुर्दैव असं होतं की आपल्या जवळपास 140 कोटीचा देश आहे आणि जवळपास 70% ते 80% लोकांचं बँक अकाउंट नव्हतं. मग देशाची आर्थिक व्यवस्थेला आमची नाळच जोडली नव्हती. पण लोकांची अडचण ध्यानात घेऊन बँक अकाउंट काढताना 2000, 5000 एफडी ठेवावं लागतं. ही अडचण गरिबांची ध्यानात घेऊन 1 रुपये सुद्धा नसताना झिरो बॅलन्स अकाउंट त्यांनी काढलेलं आहे. आणि जवळपास आज 42 कोटी लोकांची झिरो बॅलन्स अकाउंट काढलेले आहेत. अनेक वेळा माझ्या आई बहिणी स्वयंपाक करत असताना लाकडं आणायची आणि तो धूर व्हायचा, ते डोळ्यामधून पाणी यायचं, आरोग्याला हानी व्हायची. ह्याच्यापासून मुक्त व्हावं, गरिबांना 8,000, 7,000 देऊन गॅस घेता येत नाही. त्यामुळे उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून मुक्त गॅस त्यांनी द्यायला सुरुवात केली आणि आज जवळपास 10 कोटी परिवारांना त्यांनी गॅस योजना दिलेली आहेत. आताच मॅडमनी हेल्थ कार्डचं सांगितलेलं आहे. बऱ्याच वेळेला आम्हाला फोन येतात एक्यू मध्ये ऍडमिट केल्यानंतर, केएलई मध्ये ऍडमिट केल्यानंतर की आयुष्यमान भारत 5 लाखाची योजना आम्हाला इथं नाही म्हणायला लागलेत म्हणून. त्याला एक प्रोसिजर आहे. तुम्ही पहिल्यांदा सिव्हिलला जायचं. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे ऑपरेशन होतात, कारण सिव्हिल हॉस्पिटल सुद्धा जिल्हा हॉस्पिटल आहे, मोठे डॉक्टर्स असतात, मोठ्या मशिनरी असतात, चांगले सर्जन आहेत. तिथं जर ऑपरेशन व्हायचं असेल तर मोफत होतं. पण समजा त्याच्यापेक्षा मोठं ऑपरेशन असेल, न्यूरो ऑपरेशन असेल, हार्ट असेल, ब्रेन ट्युमर असेल, मोठे ऑपरेशन तिथं होत नाहीत. मग त्यांनी तुम्हाला लिहून देतात कुठल्या हॉस्पिटलला जायचं आहे, केलीला जायचं आहे, लेक्यूला जायचं आहे किंवा आणि कुठल्या हॉस्पिटलला जायचं आहे. तिथं ती योजना लागू होते की नाही ही डॉक्टर तुम्हाला सांगतात आणि तिथं रेफर लेटर देतात तुम्हाला.
ते घेऊन जर तुम्ही केली सारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेला तर 5 लाखांमधलं मोठं ऑपरेशन तुम्हाला मुफ्त मध्ये होतं, हे लक्षात ठेवा. याच्याबरोबरच इथं ही मशीन ठेवलेली आहे. आजकाल टेक्नॉलॉजी पुढे जात आहे. आमचा शेतकरी आधुनिक व्हायला लागले. अनेक वेळेला औषध फवारणीमध्ये ती विषारी घटक असतात, शेतकऱ्यांच्या आरोग्याला हानी होते. त्याच्यापासून वाचण्यासाठी हे आपलं जे ड्रोनच्या माध्यमातून औषध फवारणी असेल किंवा लिक्विड आपलं खत फवारणी असेल, शेतकऱ्यांचं जीवन व्यवस्थित व्हावं एवढ्यासाठी हे मॉडेल तरी इथं दाखवलेलं आहे. महिला स्वसहाय्य संघ आहेत गावामध्ये तुमच्या, तुम्ही सगळ्या जणी मिळून जर तुम्ही जर मशीन घेतला तर तुम्ही हे व्यवस्थित दुसऱ्या शेतकऱ्यांना भाडोत्री देऊन तुम्ही तुमचं आर्थिक प्रगती करू शकता. अशा चांगल्या चांगल्या योजना त्यांनी दिलेल्या आहेत. आता इथं हेल्थ बद्दल सांगितले. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे जाता, डॉक्टर गेल्यानंतर पांढऱ्या पिवळ्या गोळ्या बांधून देतात माहिती आहे, आणि त्याच्यावर एक चिठी पण लिहून देतात, हे तुम्ही मेडिकल दुकानमधून खरेदी करा म्हणून. मग मेडिकल दुकानमध्ये जाता तुम्ही, मेडिकल दुकानमध्ये गेल्यानंतर 800 रुपये 1000 रुपये बिल लागतं. पण तीच चिठी घेऊन जर तुम्ही जेनरिक मेडिकल शॉप काढलेले आहेत बेळगावमध्ये, तिथं जर गेला तीच औषधं तुम्हाला 150-200 रुपयामध्ये मिळतात. म्हणजे जवळपास 70-80-90% तुम्हाला पैशाची बचत होते. हे मोदीजींनी गरिबांच्यासाठी केलेलं आहे, लक्षात घ्या. आणि आज इथं अधिकारी सगळे का आलेले आहेत? कारण तुम्हाला त्या सगळ्या योजनांची माहिती मिळावी, सगळ्या योजनांचा लाभ तुम्हाला मिळावा, एवढ्यासाठी त्यांनी इथं आलेले आहेत. मी जास्त बोलणार नाही, कारण अधिकाऱ्यांचा कार्यक्रम आहे. मी जाता जाता एकच सांगतो, मोदीजी के नेतृत्व में पाकिस्तान को कटोरा लेके भीख मांगते हुए हमने देखा है, अमेरिका को झुकते हुए देखा है, चीन को पीछे हटते हुए देखा है, और मोदी जी के नेतृत्व में इस देश को आगे बढ़ते हुए देखा है. धन्यवाद. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. दुष्काळावर अधिवेशनात फक्त अर्धा तास चर्चा करण्यात आली आहे, असा आरोप काँग्रेस पक्षावर भाजपाचे नेते चलवादी नारायण स्वामी यांनी केला आहे. अधिवेशनात दुष्काळावर चर्चा फक्त अर्धा तास करण्यात आली आहे. वायफळ भाषणे करण्यास मात्र वेळ घालवल्याने या काँग्रेस सरकारचा धिक्कार करत भाजपाचे नेते चलवादी नारायण स्वामी यांनी आरोप केला आहे. अधिवेशनाच्या काळात फक्त बिल पास करण्यातच वेळ वाया घालवण्यात आला आहे, असेही चलवादी नारायण यांनी म्हटले आहे. ತನ್ನ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಚರ್ಚೆ ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಒಂದು ಸಾರಿ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಇದನ್ನು ಸದನವನ್ನು ಕರೀತೇವೆ. ಆದರೆ ಈ ಇದರಲ್ಲಿ ಕೇವಲ ಅರ್ಧ ಗಂಟೆ ಕೂಡ ಚರ್ಚೆ ಸರಿಯಾಗಿ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಈ ಸರ್ಕಾರ ಹಾರಿಕೆ ಉತ್ತರಗಳನ್ನು ಕೊಟ್ಕೊಂಡು ಈಗ ಏನು ಬರಗಾಲ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಿದೆ, ಬರಗಾಲಕ್ಕೆ ಹಣ ಕೊಡಬೇಕಾಗಿತ್ತು, ಯಾವುದನ್ನು ಕೊಡಬೇಕು. ಇದುವರೆಗೂ ₹1 ಇಷ್ಟು ಭಾಷಣ ಮಾಡ್ತಾರೆ. ದೊಡ್ಡ ಭಾಷಣಕ್ಕೆ ನಾವು ಚಪ್ಪಾಳೆ ಹೊಡೆಯಲಿಕ್ಕೆ ಬರಬೇಕಾಗಿದೆ. ₹1 ಕೂಡ ರೈತರಿಗೆ ಇದುವರೆಗೂ ಪರಿಹಾರ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಅವರ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಆಲಿಸಿಲ್ಲ. ಕೇವಲ ತಮಗೆ ಬಿಲ್ಲುಗಳು ಪಾಸ್ ಮಾಡಿಕೊಳ್ಬೇಕು, ಅದನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡಿ ಕೊಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ಅದಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಧಿಕ್ಕಾರ ಹಾಕಿ ನಾವು ಹೊರಗೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಸರ್, ಇವಾಗ ಜಾತಿ ಗಣತೆ ಬಗ್ಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಈ ಸದನದಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ಆಗಬೇಕಾಗಿತ್ತು. ಸೊ ವರದಿನ ತರಿಸ್ಕೊಳ್ಳಿಲ್ಲ, ಆದರೂ ಕೂಡ BJPದಲ್ಲಿನೂ ಒಂದು ಇದರಲ್ಲಿ ಅಸಮಾಧಾನ ಇದೆ, ಆಡಳಿತ ಪಕ್ಷದಲ್ಲಿನೂ ಇದರಲ್ಲಿ ಅಸಮಾಧಾನ ಇದೆ. ನೀವು ಇದನ್ನು ಯಾವ ರೀತಿ ಜಾತಿ ಗಣತೆಯನ್ನು ನೀವು ಯಾವ ನೋಡಿ, ಜಾತಿ ಗಣತಿ ಮಾಡಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥವರೇನೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವರು. ಅದರಲ್ಲಿ ಅನೇಕ ನ್ಯೂನ್ಯತೆಗಳಿದೆ ಅಂತೇಳಿ ಎಲ್ಲರದ್ದು ಅಪವಾದ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ಅವರು ಉತ್ತರ ಕೊಡದೇ ನಾವು ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಯವರು ಒಂದು ಹೇಳಿಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋ ಕಾರಣಕ್ಕೆ ಜಾತಿ ಗಣತಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೊರಟಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಅವರ ಪಕ್ಷದ ಇದರಲ್ಲೇ ಕೂಡ ಅದು ಅನೇಕ ವ್ಯತ್ಯಾಸಗಳಿದೆ. ಮುಖಂಡರುಗಳು ಅನೇಕರು ಒಪ್ಪಿಲ್ಲ. ನಿನ್ನೆ AICC ಅಧ್ಯಕ್ಷರೇನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ, DK ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರೇ ಅದನ್ನು ಹೋಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಅವರೇನೆ ಅವರ ಮೇಲೆ ಆಪಾದನೆ ಮಾಡಿ ನಿನ್ನೆ ವರದಿಯಾಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಅವರೇ ಕ್ಲಿಯರ್ ಇಲ್ಲ, ಬೇರೆ ಯಾರು ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡ್ತಾರೆ? ಮೊದಲು ಅವರಲ್ಲಿ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಬೇಕು, ಅದಾದ ಮೇಲೆ ತೀರ್ಮಾನಗಳು ಆಗಬೇಕು ಅನ್ನೋದು ನಮ್ಮ ವಾದ. ಸರ್, ನಿಮ್ಮ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಕೋಆರ್ಡಿನೇಷನ್ ಕಡಿಮೆ ಇತ್ತು, ಸದನದಲ್ಲಿ ಕೋಆರ್ಡಿನೇಷನ್ ಕಡಿಮೆ ಇತ್ತು, ಪಕ್ಷದ ನಾಯಕರುಗಳಲ್ಲೇ ಸಮ್ಮತಿ ಇರ್ತಿರ್ತಿಲ್ಲ. ಇಲ್ಲ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕೋಆಪರೇಷನ್ನು ಇತ್ತು, ಕೋಆರ್ಡಿನೇಷನ್ನು ಇತ್ತು, ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗಾಗಿದೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ತಿನಲ್ಲಿ ನಾವು ಈ ಸಾರಿ ಎಲ್ಲ ಸಂದರ್ಭಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಅಗ್ರೆಸಿವ್ ಆಗಿ ನಾವು ಇದನ್ನು ನಾವು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಸರ್ಕಾರವನ್ನು ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಕಿವಿ ಹಿಂಡಬೇಕು, ಎಲ್ಲಿ ಅವರನ್ನು ಸರಿದಾರಿಗೆ ತರಬೇಕು, ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳನ್ನು ನಾವು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ನಿಮ್ಮನ್ನು ಒಂದುಗೂಡಿಸಲಿಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ಬರಬೇಕಾಯ್ತು. ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಮುಖಂಡರು, ಅವರು ಎಲ್ಲ ಕಡೆಯಲ್ಲೂ ಬರ್ತಾರೆ. ಸದನ ನಡೆಯತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಒಂದು ಉತ್ಸಾಹವನ್ನು ಬರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಸಹಜ. ಅದು ಏನೋ ಆಗೋಗಿದೆ, ಅದಕ್ಕೆ ಬಂದರು, ಅದೆಲ್ಲ ಇಲ್ಲ. ಅದೊಂದು ರೊಟೇಷನ್
ನಡಿಬೇಕಾಗಿತ್ತು, ಅದಕ್ಕೆ ಬಂದು ಭಾಗವಹಿಸಿ ಹೋಗಿತ್ತು. ಸರ್ 2024 ಚುನಾವಣೆ ಬಿಜೆಪಿ ಯಾವ ರೀತಿ ತಯಾರಿ ನಡೆಸ್ತಾ ಇದೆ? 28 ಕ್ಷೇತ್ರಗಳನ್ನು ಗೆಲ್ಲತಕ್ಕಂಥ ಶಕ್ತಿ ಇದೆ. ಆ ರೀತಿ ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಇವತ್ತು ಬೀದಿಗಿಳಿದಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತೆ ಮೋದಿಯವರನ್ನು 24ರಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಉತ್ಸಾಹದಲ್ಲಿ ಹೊರಟಿದ್ದಾರೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯू ಸರ್. ನಮ್ಮ ಜೊತೆ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. येत्या विधान परिषद निवडणुकीमध्ये कर्नाटकातील 28 पैकी 28 जागा भाजप जिंकणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. महादेव पवार, केनन सिटी न्यूज, बेळगाव. सामरा येथील एलकेजी यूकेजीच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलनाद्वारे सैनिकांची वेशभूषा करून शौर्य दिन साजरा केला आहे. 1971 साली भारतातील सैनिकांनी जगप्रसिद्ध असा विजय मिळवला होता. याची आठवण व देशाचा अभिमान प्रत्येक नागरिकाला राहिलाच हवा. याचीच एक आठवण म्हणून सामरा येथील एलकेजी यूकेजीच्या मुलांनी सैनिकांची वेशभूषा करून पथसंचलनाद्वारे सलामी देण्याचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम पार पडला आहे. भारतीय सैनिकांना जगप्रसिद्ध असा विजय मिळाला आणि या युद्धाची आठवण म्हणून शौर्य दिन मोठ्या अभिमानाने माजी सैनिक वेलफेअर सामरा यांच्याकडून शौर्य दिनाचे आचरण करण्यात आले होते. यावेळी सुभेदार गुंडूराव नारायण चव्हाण यांनी 1971 साली झालेल्या विजयी दिनाबद्दल विचार मांडले आहेत. माझे नाव गुंडूराव नारायण चव्हाण, सुभेदार. आम्ही 1971च्या लढाईमध्ये भाग घेतला होता. दिनाजपूर सेक्टरपासून 9 किलोमीटर अंतरावर आम्ही विजय मिळवला होता आणि त्यासाठी जे भारतीय सैनिकांचा एक विजय हा जगप्रसिद्ध विजय आहे. 80,000 लोकांना आम्ही शरणागत आले होते त्यावेळेला आणि तो क्षण आमच्या आयुष्यामध्ये न विसरणारा. जोपर्यंत आम्ही जिवंत आहे तोपर्यंत देशवासियांना आम्हाला आमचा देशाचा जो अभिमान आहे त्याचा सपोर्ट म्हणजे एक फौज आहे आणि ह्या फौजची कदर झाली पाहिजे. आम्ही गोल्डन ट्री या लहान मुलांच्या सहयोगाने आम्ही आजचा दिवस साजरा करत आहोत आणि प्रत्येक देशाच्या प्रत्येक नागरिकाला हा अभिमान असला पाहिजे. धन्यवाद. यावेळी या लहान मुलांनी सैनिकांचा पोशाख घालून मुख्य मार्गावरून पथसंचलन करत अभिवादन केले. यावेळी माजी सैनिक, सामरा येथील एलकेजी यूकेजीचे विद्यार्थी, शिक्षक वर्ग यावेळी सहभागी झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. महादेव पवार, केनन सिटी न्यूज, बेळगाव. आता पुन्हा नजर टाकूया आजच्या मुख्य हेडलाईन्सवर. न्यू वंटमुरी येथे घडलेल्या प्रकरणाची भाजप केंद्रीय संसदीय महिला शिष्टमंडळाने घेतली दखल. घटनेची सत्यता जाणून घेण्यासाठी पीडितेची घेतली भेट. यावेळी भाजप नेत्यांचाही होता सहभाग. काँग्रेस सरकारवर या दरम्यान करण्यात आला आरोप. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी विधानसभेत खानापूर तालुक्याच्या मांडल्या समस्या. थेट मराठी भाषेतून मांडल्या समस्या. सरकारने त्या समस्या त्वरित सोडवण्याची केली मागणी. चिक्कोडी तालुक्याला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा द्यावा. आमदार गणेश हुक्केरी यांची मागणी. जिल्हा म्हणून घोषित झाल्यास अनेक समस्यांचे निवारण होण्याची शक्यता. आता वेळ झाली इथंच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा केनन सिटी न्यूज मराठी.